नमस्कार. नमस्कार. किती गोड मुलं आहात तुम्ही सगळे. हां, आणि केव्हाची वाट बघतायत. मी पाहतोय सगळं समोरून, तुम्हाला खूप सगळ्यांना मी पाहिलं अगदी, आणि इतके शिस्तीत बसलेले सगळेजण. मला खरोखर म्हणजे एकीकडे रस्ता आहे, शाळा त्या बाजूला आहे आणि प्रदर्शन वरती भरलंय, पण तुम्ही खरोखर संयमाने बसलात सगळेजण. प्रथमतः या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेचे संचालक आणि आजचे जे काही मान्यवर आहेत, या सगळ्यांना नमस्कार करतो. आणि खरोखर मला या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत गुलाबराव पाटील सर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे. तुम्ही भाषण ऐकायचंय का प्रयोग पाहायचा? प्रयोग पाहायचा आहे, बरोबर ना? यस. खरोखर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शास्त्रज्ञ असतो बरं का. माहिती आहे तुम्हाला? नक्की. कोण सांग बरं, घरात कोण शास्त्रज्ञ असतं? हा, पप्पा का मम्मी का तू? कोण शास्त्रज्ञ? शास्त्रज्ञ आहे कोणाकोणाच्या घरात आहे शास्त्रज्ञ? हात वरती करा. हा हा, ए सांग 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 सांग. आई वडील. अच्छा अच्छा. कसं काय? कसं काय? कोण म्हणणार त्यांना शास्त्रज्ञ? हा हा, त्याने बरोबर सांगितलं बरं का. आई शास्त्रज्ञ आहे. बाबा प्रयोग करतात का माहित नाही मला. काही ठिकाणी बाबा पण प्रयोग करत असणार. तुम्हाला एक प्रश्न आहे, सांगतो बरं का. सगळ्यांना कल्पना आहे की गव्हाच्या पिठाच्या चपात्या केल्या जातात, नाही काय? पण मग ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठाच्या चपात्या का नाही केल्या जात? हा हा, बघा बरं का, मनात असे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. तुम्हाला ज्याला ज्याला वैज्ञानिक बनायचं आहे, खरोखर कोणाकोणाला वैज्ञानिक बनायचं आहे? तुम्ही बघितलं आता चांद्रयान किती मोठं आपण पराक्रम केलेला आहे. हा, आणि मग कोणाला वैमानिक बनायचं असेल, कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला इंजिनियर बनायचं असेल, पण वैज्ञानिक बनणं त्याहून आणखी मोठं आहे. मग मला असं सांगा, जर तुम्हाला वैज्ञानिक बनायचं असेल तर आपल्याला चांगले प्रयोग करता यायला पाहिजे. मी आता अगदी सगळ्यांचं सगळं बघून आलो. रांगोळी स्पर्धा वगैरे, इतक्या छान रांगोळ्या काढल्या, इतके छान चित्र काढलेले आहेत, म्हणजे कुठे नाव ठेवण्यासारखी जागा नाही आहे. शाळा अतिशय छोटी आहे. बघा, बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, मूर्ती छोटी असते पण कीर्ती महान असते, आहे ना? आपल्या याच्यात म्हण आहे अशी. खरोखर इतकं सुंदर काम. पालक मंडळी सुद्धा इथे बसलेली आहे. तुमच्या सपोर्टमुळेच ह्या मुलांनी हे सगळं केलेलं आहे, त्यामुळे तुमचं देखील खूप मोठं कौतुक करावं असं वाटतं. बाळांनो, एक तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्ट झाली की मग मी तुम्हाला प्रयोग दाखवेन, आणि मी प्रयोग करणार नाही, मी तुम्हाला करायला देणार आहे. हा, तुमच्यापैकी एक किंवा दोन जण इथे येतील आणि ते प्रयोग करतील. गोष्ट सांगू का मी दादा? गोष्ट सांगतो. हॅलो, ओके, माझा आवाज येतोय? मी एका महाराष्ट्रीयन माणसाची गोष्ट सांगणार आहे. आणि हा महाराष्ट्रीयन माणूस जो आहे, तुमच्यासारखाच लहान मुलगा होता. त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, हे पैसे घे आणि साखर घेऊन ये. ज्यावेळेस
तो त्या दुकानात पोहोचला. त्या दुकानदाराला सांगितलं की हे पैसे घ्या आणि मला साखर द्या. दुकानदाराने पैसे घेतले आणि त्याला साखर दिली. याच्यात काही खूप मोठं फारसं वाटत नाही आपल्याला. पण घरी गेल्यानंतर त्याच्या बाबांनी मात्र त्याला शाब्दिक मार दिला. हा, शाब्दिक म्हणजे त्याला रागावले थोडेसे. मग या मुलाने काय करावं? काही बोलला असेल का तो बाबांना? बाबा रागवल्यानंतर तुम्ही काय करता? ऐकून घेतात शांततेने का परत त्यांना दोन शब्द सांगतात? काय रे, बाबांचं ऐकून घेतो का त्यांना दोन शब्द सुनावतो? यस. जर फक्त बाबांचं ऐकून घेणार असाल तर नक्की तुम्ही चांगली मुलं आहात. कारण त्याने त्या बाबांचं ऐकलं आणि त्याने फक्त एवढाच विचार करायला सुरुवात केली की माझं चुकलं कुठे. बाबांनी जेवढे पैसे दिले तेवढे मी दुकानदाराला दिले. दुकानदाराने जेवढी साखर दिली तेवढी मी घरी साखर आणली, सांडली नाही, खाल्ली नाही. तर नेमकं चुकलं कुठे? कमी साखर कशी काय आली? तर बाळांनो, त्यावेळेस अजून तराजूचा शोध लावलेला नव्हता, शोध लागलेला नव्हता. या माणसाने तराजूचा शोध लावला. मराठी माणूस आहे बरं का. नाव सगळ्यात शेवटी सांगेल. कारण त्याने फक्त एक प्रयोग केला आणि सोडून दिला असं झालं नाही. त्याने अनेक प्रयोग केले, अनेक. जसं तुम्हाला माहिती आहे, बल्बचा शोध कोणी लावला? यस, थॉमस अल्वा एडिसन. या मराठी माणसाचं नाव किती जणांना माहिती आहे ते मी शेवटी विचारणार आहे. ठीक आहे, त्याने तराजूचा शोध लावला. परत त्याने पुढचे निरीक्षण करायला सुरुवात केली. बघा बरं का, त्याने काय केलं? त्याने पाहिलं त्या काळामध्ये सायकलला स्टँड नव्हतं. सायकल एक तर भिंतीला खेटून लावली जायची, नाही तर जमिनीवरती झोपवली जायची. त्याने त्याचं निरीक्षण केल्यानंतर 2 पायाचं सायकलचं स्टँड त्याने शोधून काढलं. आपला मराठी माणूस आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सायकलला कुलूप कसं लावलं जायचं? तर साखळी टाकली जायची आणि दरवाजाला कडी-कोंड्याला कसं कुलूप लावतो तसं कुलूप लावलं जायचं. त्याने चाबी फिरवल्यानंतर बटन दाबलं की जे कुलूप उघडतं ते त्या माणसाने शोधून काढलं. आता हळूहळू हा मुलगा मोठा झाला आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याने पाहिलं की आपली बायको ताक बनवते आणि ताक बनवताना अशी अशी रवी फिरवावी लागते. हे पाहिल्यानंतर आज तुमच्या घरात आणि माझ्या घरी जे मिक्सर आहे हे मिक्सर त्याने शोधून काढले. बघा बरं का, म्हणजे फक्त निरीक्षणामधून किती समाजोपयोगी गोष्टी त्याने बनवल्या. त्यानंतर इंग्रज सरकारने एक जाहिरात काढली होती. त्यांना एक प्रिंटिंग प्रेसमध्ये जे खिळे बनवायचे खिळे असायचे ते त्यांना खिळे बनवायचे होते. त्यांनी असंच म्हटलं होतं की आम्हाला 30 दिवसामध्ये ह्या मशीनचं डिझाईन आम्हाला काढून पाठवा. ह्या माणसाने, त्याचं नाव आहे, पहिलं नाव सांगतो फक्त, शंकर. या शंकरने फक्त 14 तासामध्ये त्या मशीनचं डिझाईन काढून इंग्रज सरकारला पाठवून दिलं होतं. आणि खरोखर त्याला त्याचं बक्षीस मिळालं 5,000 पाऊंडाचं. आणि पुढे जाऊन व्हिसो टाईप मशीन, ऐका, व्हिसो टाईप मशीन असे मशीन नंतरच्या काळात पुढे आलं. अशा या शंकर आबाजी भिसेने एक नाही, 2 नाही, तर 200 शोध लावलेत आणि त्याच्यातल्या 40 गोष्टींवरती त्याचे आज पेटंट्स आहेत. असा हा मराठी माणूस. काय नाव सांगितलं? शंकर आबाजी भिसे. असा हा मराठी माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये होऊन गेला. किती जणांना नाव माहिती होतं त्याचं? शंकर आबाजी भिसे. अगोदर माहिती होतं तुम्हाला? अच्छा अच्छा, व्हेरी गुड. 2 मुलं निघाले बा. तुला पण माहिती होतं? बापरे, आता बरेच हात वरती आले. वा 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 वा. कुठे वाचलं त्यांना? कुठे वाचलं तुम्ही? शंकर आबाजी भिसेंना तुम्ही वाचलं कुठे?
धडा आहे, धडा आहे. बरोबर, अगदी बरोबर, व्हेरी नाईस, अगदी बरोबर. मग आता मगाशी मी तुम्हाला विचारला प्रश्न की चपात्या ज्या आहेत त्या गव्हाच्याच पिठाच्या होतात, ज्वारी बाजरीच्या पिठाच्या होत नाहीत. हे खरंय का? मग असं काय असेल गव्हाच्या पिठामध्ये की चपाती लांबत लांबत हळू एक गोळा असतो नाही काय, आणि हळूहळू लांबत ती पुढे जाते. तर असं चिकट काय असेल त्याच्यामध्ये? फेविकॉल तर आपण टाकत नाही. मग जे चिकट आहे ते त्या ज्वारी आणि बाजरीच्या पिठात नाहीये. जर तुम्ही, मी सांगतो तो प्रयोग करून पाहिला घरी, तर नक्की तुम्हाला त्याच्यात चिकट काय ते मिळेल. तुम्हाला सांगू का? आईने जे पीठ भिजवलेलं असेल त्याच्यातला एक छोटासा गोळा घ्या आणि हा गोळा थोडा थोडा नळाखाली धरायचा आणि त्याला फिरवत राहायचं. फिरवत राहायचं. हळूहळू त्याचे बरेचसे घटक बाजूला निघून जातील आणि सगळ्यात शेवटी एवढ्या गोळ्याचा छोटासा गोळा शिल्लक राहील. हा गोळा झाल्यानंतर याच्यातून काहीही बाहेर पडणार नाही. पण तुम्ही याला थोडंसं असं दाबलं तर दाबलं जाईल, ताणलं तर ताणलं जाईल आणि पुन्हा असं होण्याचा प्रयत्न करेल. असं जे असतं ते म्हणजे त्या पिठामध्ये असलेलं ग्लुटेन. काय असतं? ग्लुटेन. तुम्ही खरोखर घरी, मोठे मुलं या ठिकाणी जे दिसत आहेत त्यांनी घरी जाऊन हा प्रयोग जरूर करा. गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेनचं प्रमाण हे जास्त आहे आणि म्हणून गव्हाच्या पिठाच्या फक्त चपात्या होऊ शकतात, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठाच्या चपात्या होऊ शकत नाही. आता एक प्रयोग मला तुम्हाला दाखवायचा आहे. हॅलो हॅलो. कोण कोण प्रयोग करणार? पाहिजे का? एक बेटा तू एक एक जण या, एक मुलगा आणि एक मुलगी असं या. ये रे, एक मुलगी आहे. ये तू, ये पुढची, ये पुढे. प्रयोग अत्यंत साधा आहे. बेटा तू माईक घ्या आता. सर बोलते तेव्हा. प्रयोग अत्यंत साधा आहे बरं का. किती जण घरी प्रयोग करतात? काय काय प्रयोग केले सांग 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 सांग. उभं राहा, उभं राहा, उभं राहा. सांग तर खरी. हात वरती केला म्हणून सांग सांग. काय प्रयोग केलेत? हा, ये ये इकडे. काय ये. शाबास. बघा असे काही मुलं आहेत की खरोखर ते प्रयोग करतात. काय केलंस? म्हणजे काय काय सांग ना. काय काय प्रयोग केला ते सांग नक्की. चल दाखव दाखव, करून दाखव आम्हाला. ए ने हा काय करतोय बघूया आपण. हा जरा पाणी थंड आहे ना, पाणी आहे, थंड पाणी. तो काय करते बघा. का बरं बरोबर नाही झाला? एक हा म्हणतो सक्सेस नाही झाला. सक्सेस होईल का नाही? होणार का नाही? अरे एवढं चांद्रयान पाठवलं आणि हे सक्सेस नाही होणार. हे परत घे, परत घे, परत घे. कर म्हणता आणि हात काढून टाक खालचा. हा ग्लास धर, ग्लास. अरे
अरे निघू दे सोड. हे त्यानेच केलेलं आहे, मी फक्त हात काढून देतो. ओके, मग आता फक्त कारण सांगून टाकले कशामुळे होतं. पाणी त्याला चिपकतं. व्हेरी नाईस. मला खरोखर हा मुलगा जे बोलतोय ना ते आवडतंय बरं का, कारण तो पुस्तकातली भाषा बोलत नाही, तो त्याची भाषा बोलतोय. हा, ए आमच्या वेळेस काय सांगितलं जायचं माहितीये का, की बाहेरून हवेचा दाब आहे आणि बाहेरच्या हवेच्या दाबामुळे ते कार्ड त्या ठिकाणी चिकटलेलं असतं. पण तुम्हाला एकच सांगतो की जर हे पाणी नसेल तर हे कार्ड इथं राहील का? नाही राहणार. आत्ता सुद्धा बाहेरचं एअर प्रेशर आहेच की, हा, हवेचा दाब आहेच, परंतु असं असलं तरी सुद्धा कार्ड राहणार नाहीये. परत एकदा आपण बघूया. मी फक्त असं केलं, हात काढून घेतला बघा. सर्वांनी करून पाहायचंय. आपला स्वतःचा कॉन्फिडन्स जर वाढवायचा असेल, आत्मविश्वास जर वाढवायचा असेल, तर असे काही प्रयोग ज्याला काही पैसे लागत नाहीये. ग्लास प्रत्येकाच्या घरी आहे. हे जे कार्ड आहे ना, असे कार्ड वाटणारे आता भरपूर मिळतात. हां, रुनवाल गार्डन वगैरे तिकडे फिरून आलात की मोठी एक असं मोठेच्या मोठे कार्ड देतात ते. हां, तर तुम्ही अशा काही गोष्टी, लग्नपत्रिका असतात, जुन्या लग्नपत्रिका घ्यायच्या आणि बघायच्या. आता पाणी टाकलं चालेल नाही ते? परत आपण तसंच करून बघूया. आणि म्हणून प्रत्येकाने प्रयोग केले पाहिजेत. आपल्या घरामध्ये इतक्या काही वस्तू असतात, त्या वस्तूंचा जर नीट उपयोग करून घेतला तर असे अनेक प्रयोग करता येते. एक आणखीन दुसरं दाखवतो तुम्हाला. तुमच्यापैकी किती जणांनी मोगली सिरियल पाहिली का? कोणी कोणी पाहिली मोगली सिरियल? कोण तो मोगली? हा, येस, अतिशय जंगलात राहणारा माणूस. त्याच्या हातात काय होतं बरं? गाणं काय होतं त्या सिरियल मध्ये? गाणं सांगाल? ती सिरियल चालू व्हायची त्यावेळेस एक गाणं लागायचं. कोण सांगेल? जंगल जंगल पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है. बरोबर? हा, अरे आपण ऐकतो ते बोलायला काय हरकत आहे. हा, ओके. त्याच्या हातात काहीतरी होतं, मोगलीच्या हातात. कोण सांगेल? बुमरँग म्हणजे काय? बुमरँग म्हणजे काय? मी बनवतो बघा, बुमरँग बनवतो बघा. बुमरँग बनवलं मी. आता काय करायचं? तो कसा फेकायचा आणि मग काय व्हायचं? माघारी परत यायचं. हे कोणी परत आणून दाखवेल का? हा हा, हे येईल का? परत येईल का? काय वाटतं? हा, ये बाळा, ये चष्मेवाला ये. हा, फेको. बापरे, परत नाही आलं. पण ते परत यायला पाहिजे ना, वापिस आना चाहिए ना. आप हिंदी मराठी क्यों भाई? लहान मित्र सोडली तू. हा, आणि आपण पुढे येण्याचं हळूहळू माणसं हळूहळू आत्मविश्वास वाढला की आणखी पुढे येतात. बघा कसं करताय. आणि हे माझ्याकडे यायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, मी कॅप्टन धरलं 2 बोटांमध्ये, आणि 2 बोटांमध्ये मारल्यानंतर कॅरममध्ये आपण कधी किस्ती मारतो की नाही, तशी किस्ती मी मारणार.
हा बघा. आता हसू नका. प्रयोग फसतो. बघा, हसायचं नसतं. हा, कारण प्रयोग फसतात रे. ते चांद्रयानसाठी किती करोड रुपये खर्च केले, पहिल्यांदा फसलं की नाही. मग त्यामुळे हा तर याला अजून काहीच पैसे खर्च केलेले नाहीत. कर कर, परत कर एकदा. शाबास. येस येस. तुमच्यापैकी या कोणी या. मागे काय येतं, पुढे जाऊन मागे येत आहे. हा हा, वेळा प्रयोग केलेत आणि 1001वा त्याचा जो बल्ब होता तो नंतर पेटला. मग तो काय म्हटला, लोक त्याला म्हणायला लागले, अरे इतक्या वेळा प्रयोग केला आणि फसला, काय उपयोग तुझा. म्हटला, त्या 1000 प्रयोगांनी मला खूप त्याच्यामध्ये शिकवलं आणि जर ते 1000 प्रयोग मी केले नसते तर मला बल्बचा शोध लावता आला नसता. आणि म्हणून यस, गुड. आता हे जे बुमरँग आहे, येतंय करून बघ. कुठे कुठे मारायची, परत मी परत एकदा दाखवतोय. मी सेंटरला धरलंय आणि ते कॉर्नरला मारतोय. हा, परत बघा. आणि प्रयोग करताना लाजायचं कधीच नाही. हा, मी काय वेडा आहे का इथे तुमच्या इथे आलो आणि तुम्हाला हे दाखवतोय का जादूचे प्रयोग आहेत का. ज्याच्यामध्ये विज्ञान दडलेलं आहे. आपण रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत विज्ञानाचा वापर करतोय. आणि म्हणून बघा, येस, मी हे धरलं आणि इथे टिचकी मारते. बघा सगळ्यांनी बघा. आलं परत. येस. आता 90 डिग्रीचा अँगल आहे. हा, 90 डिग्रीचा अँगल आहे. फक्त तेवढाच ठेवायचा. 110 120 करायला जाऊ नका किंवा 70 80 करायला जाऊ नका. मोगलीने जे काही केलं बघा, खरं हा मोगलीची सिरियल आली. मोगली सिरियलचा लेखक कोण होता माहिती आहे का तुम्हाला. जंगल बुक एक पुस्तक होतं, त्याचा लेखक होता रुडयार्ड किपलिंग. आणि ह्या रुडयार्ड किपलिंगला नोबेल प्राइज मिळालं होतं. नोबेल प्राइज हे जगातलं सर्वात मोठं बक्षीस आहे. आणि म्हणून ही सिरियल ज्यावेळेस आली तर हे बुमरँग काय येतं, तर मुळात याला एक काहीतरी गती मिळते. असं येतंय का बघा, नाही येते. मी त्याला ज्यावेळेस गती देतोय, एका ठिकाणी त्याची गती 0 होते आणि पुन्हा ते त्या ठिकाणून माघारी परत येत आहे. म्हणजे गती दिली नाही तर ते परत माघारी येणार नाही. ओके, आता एक आणखीन प्रयोग मला करायचा आहे. कोणाकोणाला थर्मामीटर पाहता येतं. आजचं तापमान किती असेल. ओके, सध्या कुठला सीझन चालू आहे, थंडीचा. मग मला असं म्हणायचं, तुम्हाला थंडी का जाणवते. हा, थंडी का जाणवते. आपल्या शरीराचं तापमान किती. सुरुवात होते, बरोबर ना बाळांनो. तापमान हा माणसाच्या शरीराचा जो काही भाग, म्हणजे त्याच्यात जे काही माणसाचं जे तापमान आहे, जर हे तापमान नसतं तर माणूस जगू शकला नसता. आता एक आणखीन प्रश्न आहे तुम्हाला. कोंबडी अंड उगवताना तुम्ही पाहिलंय का. नाही पाहिलं, कोणीच नाही पाहिलं. ओके, पण कोंबडीचं अंड, समजा कोंबडी काय करते, अंड्यावरती बसते आणि ते अंड नंतर हळूहळू तिथल्या तिथे फिरवत असते. 21 दिवसांनी 22 दिवसांनी त्याच्यातून नंतर पिल्लू बाहेर येतं. ओके, मला कधीतरी गंमत अशी वाटते की मी पण एखादं अंड विकत आणावं आणि असं धरून बसावं आणि बघावं खरोखर त्याच्यातून पिल्लू बाहेर येतं का. पण कधी पिल्लू बाहेर येत नाही. काय कारण असेल.
तर कोंबडीच्या शरीराचं तापमान हे आपल्यापेक्षा जास्त आहे. 41-42 डिग्री कोंबडीच्या शरीराचं तापमान आहे आणि त्यामुळे ते अंड उबवणं कोंबडीला सोपं जातं. आता एक प्रयोग मला करायचा आहे. थर्मोमीटर, हा सगळ्यांना थर्मोमीटर माहिती आहे. कोण बघू शकेल आत्ताचं तापमान? आत्ताचं तापमान कोण बघू शकेल? कोणाला बघायची इच्छा आहे का? कसं बघायचं? ओके ओके येस. बघा, हे अल्कोहोलिक थर्मोमीटर आहे आणि इथून जर नीट निरीक्षण केलं तर याच्यात एक लाल रेषा दिसते आणि ती लाल रेषा कुठे थांबलेली आहे बघ बरं. कितीचा आकडा आहे तिथे खालती बघ. 30च्या खालती आहे. 30च्या खालती आहे म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो 27 डिग्री तापमान आहे आत्ताचं. हां, 27 डिग्री. आपण याला काय म्हणायचं आहे? टेस्ट ट्यूब. हां, आणि या टेस्ट ट्यूबमध्ये थोडंसं पाणी घेतोय. टेस्ट ट्यूबमध्ये मी पाणी घेतलं थोडंसं आणि या पाण्याचं तापमान बघतोय. खाली येतं का बघ लाल. साधारणतः 22 डिग्री. काय फरक दिसतोय का तुम्हाला? हे गरम पाणी आहे आणि पहिल्यांदा मी थंड पाणी घेतलं होतं. दोघं मिक्स झालेत का? का कोण सांगेल? बाळांनो, फक्त याच्यातून एकच सांगतो, गरम पाणी हे नेहमी हलकं असतं. हां, मोठ्या मुलांना घनता हा शब्द आलेला आहे, डेन्सिटी. याच्यातून आणखीन बरेच काही प्रयोग करता येतील. थोडंसं वेळेची मर्यादा आहे, नंतर कधीतरी पुन्हा आपण भेटूया. पण अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात देखील अनेक वेगवेगळे प्रयोग करू शकतात. प्रयोगांना मर्यादा नाही. हां, लहान मुलांपासून मोठ्या